जगातील ऐतिहासिक, रहस्यमय, थरारक आणि मनमोहक गोष्टी. नेताजी सुभाषचंद्र बोस अर्थातच भारताचे अग्रगण्य व्यक्तिमत्व. नेताजींचा जन्म 23 जानेवारी 1897, मृत्यू 18 ऑगस्ट 1945. परंतु त्यांच्या मृत्यूबद्दलचे गूढ खरे तर अजूनही उलगडलेले नाही. आज आपण सुभाषबाबूंच्या बालपणापासून ते रहस्य असलेल्या मृत्यूबाबतचा थोडासा आढावा घेणार आहोत. संघर्षमय जीवन म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस. आझाद हिंद सेनेसाठी त्यांनी जंग पछाडले. त्यांचे जीवन रोमहर्षक होते, तसेच वेदनामयही होते. या जीवनात ते नेमके कसे वागले, त्यांच्या मृत्यूचे गूढ हे तर आजही अनेकांसमोर आव्हान म्हणून उभे टाकले आहे. त्यांचा मृत्यू कसा झाला यापेक्षाही जे घडले ते नेमके सत्य होते का, याविषयी अनेक प्रश्न वाचकांच्या मनात येतात. नेताजी सुभाषचंद्र बोस हे एका महापुरुषाचे जीवन वाचनीय तर आहेच, पण आजच्या पिढीला अनुकरणीय वाटावे असेही आहे. ऐतिहासिक नोंदी, वेगवेगळ्या मुलाखती व त्या काळातील हस्तलिखिते यांच्याद्वारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांना समजून घेण्याचा हा एक प्रयत्न आहे. चला तर मग पाहूया नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे रहस्यमय जीवन. नेताजी सुभाषचंद्र बोस त्यांच्या बालपणीचा एक प्रसंग. गोजीरवाण्या चष्मा घातलेल्या बारीक शरीरयष्टी असलेल्या विद्यार्थ्याने वर्गात अत्यंत धीटपणे उत्तर दिले होते. भारत देश गुलामगिरीच्या गर्गेत अडकला तो बंगाली लोकांमुळेच, कारण ब्रिटिश हिंदुस्थानात कलकत्ता बंदरातूनच आले. बंगाल्यांनी टोपीवाल्यांना रोकायला हवं होतं सर. वेणी माधव सर हे धिटाईचे बोल ऐकून चांगलेच चपापले होते. हा लहानगा सुभाष इतिहासाची अनेक पुस्तके वाचत असे. ब्रिटिशांनी भारतावर केलेले आक्रमण, अन्यायकारी कायदे याची त्याला चीड येत असे. याच सरांकडून त्याने गुलाम या शब्दाचा अर्थ नीट समजावून घेतला होता. कष्ट करणाऱ्या भारतीयांना गुलाम समजणारे ब्रिटिश भारत कधी, केव्हा, कसे सोडतील, यात दोष कोणाचा? नेते मंडळी हे का सहन करतात, असे सारे प्रश्न या लहानग्या मनात निर्माण झाले. बालपणीच नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी विवेकानंदांची अनेक पुस्तके वाचली. अनेक पुस्तकांचे पारायणही केले. उठा, सज्ज व्हा हा कानमंत्र लहानग्या मनात घोळू लागला. ज्वालाग्राही विचारांनी ते अंतर्बाह्य पार बदलून गेले. उत्तम इंग्रजी बोलणारे सुभाषचंद्र बोस तैलबुद्धीचे, शिस्तप्रेमी आणि कडवा देशप्रेमी होते. गूढ गंभीर चेहऱ्याने वावरणारे सुभाषचंद्र बोस यांच्या मनात काही वादळ निर्माण व्हायची. इंग्रजांच्या राजवटीत भारतमाता काळवंडून गेली होती. मुक्ततेसाठी ती टाळो फोडत आहे असे त्यांना प्रकर्षाने जाणवायचे. वय मोठं होत गेलं तसे विचारही प्रगल्भ होत गेले. कटक येथील अनुशीलन समितीचा नेता गिरीश बॅनर्जी, शिवाय बिंदू रॉय, शशांक मुखर्जी हे सारे स्मशानात सभा घेऊ लागले. एका वेड्या क्रांतिकारांचा गट स्मशानभूमीमध्ये इंग्रजांना कसे नेस्तानाबूत करता येईल यावर विचारविनिमय करू लागले. अमेरिकेतील लाला हरदयाल यांच्या गदर या क्रांतिकारी गटाने काही छापील कागद सुभाषचंद्र बोस यांच्या घरापर्यंत पोहोचवले. क्रांतिकारी बना यासाठीची ती उघड जाहिरात होती. भारतीय तरुणांनी सामील व्हावं यासाठी ते आव्हान होतं. त्यात पुढील मजकूर होता: पाहिजेत हिंदुस्थानात लष्करी बंड करण्यासाठी नवतरुणांचा गट, पगार मृत्यू, निवृत्तीवेतन आझादी, रणांगण हिंदुस्थान. जनसामान्यांनी वरील पत्रक वाचले पण नजरेआड केले. सुभाषचंद्रांनी तेथून स्वतःची अशी वेगळी मतप्रणाली तयार केली. तेथून त्यांनी जीवन जगावे कसे याचे गणित बनवले. मातृभूमीला परकीयांच्या तावडीतून सुटका कशी मिळवून देता येईल याविषयी अनेक ठिकाणी गुप्त सभा भरविण्यात आल्या. दिवस रात्र आमचे एक स्वप्न उराशी, मातृभूमीच्या आक्रोशाची दखल घ्या जराशी, या एका जाणीवेने कार्य सुरू केले. नेत्रदीपक, अंगावर रोमांच उभे राहतील, धगधगत्या मशाली नाही, अन्यायाविरुद्ध वाचा फुटेल अशी एक फौज उभारली गेली. आझाद हिंद फौज. नेताजींचे धैर्य वाखाणण्याजोगे होते. ICS या सर्वश्रेष्ठ परीक्षेत सुभाषचंद्र बोस गुणवंता यादीत चौथे आले होते. प्रजा काही मूर्ख नव्हती,
त्यांच्या या आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वाला दाद देऊन गांधीजींचा विरोध असतानाही त्यांची निवड काँग्रेसच्या अध्यक्षपदी झाली. नोव्हेंबर 1945 या वर्षी दिल्लीच्या लाल किल्ल्यात एक भयानक कट रचला गेला. आझाद हिंद फौज ही एका टवाळक्या करत फिरणाऱ्यांची फौज असून त्यातील सूत्रधार कैदेत दाबून ठेवणारे होते ब्रिटिश सोजीर. अतिशय धोरणाने मुसलमान, शीख आणि हिंदू या 3 धर्मांच्या म्हणजेच त्यांची नावे शहानवाज खान, गुरुबख्श थिल्लन, प्रेम सहेगल अशी होती. लोक त्यांच्यावर भरलेल्या खटल्याविषयी शंकित होते. इंग्लंडच्या सम्राटाविरुद्ध युद्ध पुकारणे आणि ब्रिटिशांच्या खाल्ल्या मिठाशी गद्दारी केल्याचा आरोप होता. कोठून तरी आझाद हिंद फौजेची हाडं खिळखिळी करायचं काम इंग्रज आणि काँग्रेसमधील काही नेते करत होते. पण जन आक्रोश एवढा ताकदवान होता की ब्रिटिशांच्या तस्करी न्यायदेवतेला शहानवाज खान, गुरुबख्श सिंग, प्रेम सहेगल या तिघांची मुक्तता करावी लागली. अखंड हिंदुस्थानाच्या स्वप्नासाठी सारे भारतीय एकवटल्याचे प्रथमच पाहायला मिळाले. आझाद हिंद फौज ही पूर्ण ताकदीनिशी ब्रिटिशांना चारी अंगाने चितपट करणारी फौज होती. त्यामुळे ब्रिटिश लष्कर प्रमुखांच्या मनात या फौजेविरुद्ध विषवेल निर्माण झाली. सुभाषचंद्र बोसांच्या भाषणाने, मातृभूमीवर अलोट प्रेमामुळे ही देशव्यापी उग्र संघटना ब्रिटिशांसाठी डोकेदुखी बनली. इम्फाल, कोहिमा येथे जपानी फौजांनी आणि आझाद हिंद सेनेने एकत्र येऊन ब्रिटिशांना नामोहरम करून सोडले. नेताजींचे धाडस जबरदस्त होते. ते जगप्रवासाला गेले. त्यात अविवेकीपणा नव्हता. जर्मनी, पूर्व आशियात त्यांच्या पराक्रमाला नवीन झळाळी प्राप्त झाली. हिंदुस्थानात आंधळेपणाने मवाळ गटाच्या पायाखालचे मांजर होण्यापेक्षा त्यांना जगात क्रांती घडवणारे अनेक देश खुणावत होते. जगभरातील अनेक पराक्रमी दिग्गज आझाद हिंद फौजेवर आणि नेताजींच्या प्रभावी व्यक्तिमत्वाचा अभ्यास करत होते. दुःख हे होते की भारतीयांना मात्र या अनमोल हिऱ्याच्या अफाट कार्याची घेतलेल्या उत्तुंग भरारीची काडी मात्र जाण नव्हती. किती हे दुर्दैव! सतेज कांतीचा हा सुपुत्र त्यामुळे खूप व्यथित झाला होता. तरी शत्रुपक्षाच्या बाबतीत ते कणखर होऊन आपले परखड मत व्यक्त करत. स्वातंत्र्यापूर्वी नेहरू गांधीजींपेक्षा ब्रिटिश घाबरले ते नेताजींच्या तीव्र देशप्रेमाला, त्यांच्या सावलीला. सामान्य जनतेने तर त्यांची देवाऱ्यात प्रतिष्ठापना केली. आपली फाजील प्रशंसा केली की ते चिडत. सज्जनांच्या सहवासात ते नम्र होत. महायुद्ध काळातील त्यांचे जर्मनीतील वास्तव्य फार वेदनेने भरलेले होते. त्यावेळी हिंदुस्थानात मात्र भारतीय जनता ब्रिटिशांच्या पदरी गुलाम होऊन खितपत पडली होती. अशा वेळी 30 ते 35 हजार युद्ध कैदी एकत्र येऊन अन्यायाशी झुंजतात ही बाब जगाच्या ऐतिहासिक नोंदीत कुठेही आढळली नाही. एकमेव आझाद हिंद फौज हीच त्यासाठी प्रेरणादायी ठरली. महात्मा गांधीजींची लोकप्रियता आणि जवाहरलाल नेहरूंची धीरगंभीर शांत वृत्ती ह्या दोघींशी जुळणारी वृत्ती नेताजी सुभाषचंद्र यांची नव्हतीच. त्यामुळे नेताजींना बाहेरच्या देशांकडून काही मदत घ्यावी लागली. पण यात देखील त्यांनी देशाची अस्मिता आणि स्वाभिमान जागता ठेवला. अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी 6 ऑगस्ट 1945 रोजी जपानच्या हिरोशिमा शहरावर अणुबॉम्ब टाकला. युरेनियमचा वापर केलेल्या ह्या बॉम्बचे नाव लिटिल बॉय होते. तर नागासाकी येथे 9 ऑगस्ट 1945 रोजी टाकलेल्या बॉम्बमध्ये प्लुटोनियम वापरण्यात आले होते व त्याचे नाव फॅटमॅन होते. या दोन्ही हल्ल्यात 1 लाखाहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता तर त्याहून अधिक नागरिक जखमी झाले. जपानला धडा शिकवण्यासाठी हे पाशवी पाऊल उचलले गेले होते. दोन्ही शहरांची स्मशानभूमी झाली. थोडक्यात अमेरिका, ब्रिटन विखुरलेले होते. अशा वेळी रशियाने देखील आपण जपानचे विरोधक आहोत हे सिद्ध करून मांचुरियातून रशियन फौजा पुढे झेपावल्या. त्यावेळी नेताजी सेरेम्बनाला होते. तेथे थांबणे धोक्याचे होते. सिंगापूर येथे जपानने शरणागती पत्करल्याचे त्यांना समजले. तो दिवस होता 16 ऑगस्ट 1945. सॅली बॉम्बर हे विमान अतिशय मजबूत होते. जपानने हे विमान अनेक वेळा उपयोगात आणले होते. कोणताही धोका नाही त्याचा तपास करून काही निवडक लोक व सुभाषबाबूंनी सिंगापूर हवाई तळ सोडला. पायलट होते नोनोगाकी. चंद्रा बोस यांना मांचुरियात
डेरेन येथे सुरक्षित पोहोचवण्याच्या सूचना जपानच्या अधिकाऱ्यांनी दिल्या. युद्ध प्रणव क्षेत्रातून जाणे म्हणजे जिगरीचे काम होते. नेताजींनी टुरेन या छोट्या शहरात विमान उतरवण्यास सांगितले. ती रात्र काहीशी वेगळीच होती. रात्र सरली. 18 ऑगस्ट 1945. अखेर तो गूढ मनाला कायम बोचक देणारा, साऱ्या जगाला संभ्रमात टाकणारा तो दिवस उजाडला. काळ वेळ कुणासाठीही थांबत नाही. टुरेनची धावपट्टी. बॉम्बर विमानाची तपासणी सुरू झाली. बॉम्बरचे एक चाक, त्याचा टायर थोडा वाकला होता. सामानाचे वजन कमी केले. टुरेनचा विमानतळ सोडला. हैतो आणि ताइपेई या विमानतळावर थांबून मग डेरेन गाठायचे होते. सलग 6 तास बॉम्बर मार्गक्रमण करत होते. अखेर ताइपेई विमानतळ जवळ आला. येथे विमानाने विश्रांती घेतली. इंजिनांची तपासणी झाली. तंत्रज्ञ प्रत्येक मशीन तपासू लागले. त्यात कोणताही बिघाड नव्हता. दुपारचे 2 वाजून गेले. एकदाचे विमान धावपट्टीवरून निघाले. कुठे तर डेरेनच्या बाजूला. क्षणात काय झाले कोणालाच कळले नाही. फेऱ्यांची गती 2500, 3000, 3400 अशी वाढू लागली आणि कानथळ्या बसवणारा प्रचंड आवाज झाला. प्रवाशांना धक्के बसू लागले. बॉम्बर विमान उजव्या बाजूला झुकले. टाकी जावा, इंजिन बंद करा, वैमानिक ओरडत होते. भयानक आवाज करत अखेर बॉम्बर कोसळले. त्याची उष्णता वाढू लागली. प्रवाशांना चटके बसू लागले. तप्त ज्वालांनी घेरले. आर्त आरोळ्यांनी बॉम्बर भरून गेले. आझाद हिंद फौजेचा शिलेदार बऱ्याच वेळ पेटलेल्या अवस्थेत उघड्यावर पडले होते. हिंदुस्थानाचा बलाढ्य नेता गंभीर पोळलेल्या, संपूर्ण जळालेल्या दशेत भयानकतेचे प्रतीक दिसत होते. अखेर नेताजी सुभाषचंद्र बोस शेवटच्या यात्रेस निघाले. त्यांच्या निधनाने सारे जग हळवळले. ताइपेई विमानतळावर त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. अद्यापही नेताजींच्या मृत्यूचे गूढ उकलले नाही. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांचे मृत्यूपत्र कुठेही उपलब्ध होऊ शकले नाही. बॉम्बर विमान हे मालवाहू होतं. त्याचा विचार न करता क्षमतेपेक्षा जास्त वजन त्यातून नेताना माणसांच्या जीवाचा विचार का केला गेला नाही? स्वतंत्र हिंदुस्थान हे एक त्यांनी उराशी स्वप्न बाळगलं असतानाही अनेक नेते त्यांच्या विरोधात होते. यासारखं दुसरं दुःख कोणतं? रहस्यमय मृत्यू, त्यावरचा तपास व्हावा म्हणून शहानवाज समिती आणि खोसला समिती सरकारतर्फे काम करू लागली. त्यांनीही त्यांचा मृत्यू विमान अपघातात झाला असा निर्णय दिला असला तरी सामान्य जनता मात्र त्यांच्या मृत्यूविषयीचा चौकशी अहवाल मान्य करायला तयार झाली नाही. त्यांच्या मृत्यूचे गूढ अद्यापही नीटपणे प्रकाशझोतात येऊ शकले नाही. वाचकांच्या, त्यांच्या चाहत्यांच्या मनातील कुठेतरी एक कोपऱ्यात हे गूढ कायम राहणारच आहे हे नक्की. 18 ऑगस्ट 1945च्या दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस कसे व कुठे बेपत्ता झाले, तसेच त्यांचे पुढे नक्की काय झाले, हे भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे अनुत्तरित रहस्य बनले आहे.